नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण काय करणार आहोत तर इयत्ता 6वीचं इतिहास विषयाचं आपण लेक्चर चालू करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं 7वी होईल, 8वी, 9वी, 10वी आणि इतिहास पूर्ण झाल्यानंतर मी 6वी 7वीचं लाईव्ह घेतलेलं आहे पहा. स्टेट बोर्ड ॲनालिसिसचे 2 व्हिडिओ. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी आपलं राहिलेलं आहे. जसं जमेल तसं त्याचे पण व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन. या चॅनलवर आपण काय करत असतो तर स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व माहिती आपण अगदी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमचे जी कोणी मित्रमैत्रिणी असतील त्या सर्वांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. आणि जे कोणी आता TETची एक्झाम देणार आहेत 23 नोव्हेंबर 2025ची त्या एक्झामसाठी आपण आता सध्या आपले लेक्चर टाकणे सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण स्टेट बोर्डचे किंवा काही मॉक टेस्ट असतील, बालमानसशास्त्राच्या नोट्स असतील, हिस्ट्रीच्या किंवा विषयानुसार ज्या काही ऑनलाईन नोट्स असतील त्या पण आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचे पण 1-2 व्हिडिओ इतिहासाचे आलेले आहेत, बालमानसशास्त्राचे आलेले आहेत, ते पण तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पाहून घ्या. तर आपण काय करायचं आहे, आता आपला चॅनलचा मोटोच काय आहे की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे आणि आपण हे सर्व आता कंटेंट आपण शिकवत नाही आहोत. तर ते सर्व काही आता तुम्ही परीक्षा 15 दिवसावर आलेले आहे, सर्वांनी सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. फक्त त्या अभ्यासाची रिव्हिजन होणे आता फक्त बाकी आहे आणि त्या रिव्हिजनसाठीच आपल्या चॅनलची तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर काय करूया आपण आज इयत्ता 6वीचं इतिहास व नागरिकशास्त्राचं जे पुस्तक आहे ते एकाच शॉर्टमध्ये म्हणजे एकाच पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण पुस्तक आपण कवर करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थित आपण काय करणार आहोत तर सगळ्या बाजूने व्यवस्थित बारकाईने अभ्यास करणार आहोत. तर चला सुरू करू. तर इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. आता ह्याच्यामध्ये पहिला आपण काय करू, धड्यांची नावे पाहून घेऊ, कोणते कोणते धडे आहेत आणि त्याच्यानंतर काय करू तर प्रत्येक धड्याचा व्यवस्थित अभ्यास करू. आता याच्या अनुक्रमणिकेमध्ये पहा, इथं धड्यांची नावे दिलेली आहेत. एकूण 11 धड्यांचा अभ्यास करायचा आहे आणि इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे ते त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर प्राचीन भारताचा इतिहास दिलेला आहे आणि त्यामुळे काय आहे तर हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. प्राचीन भारतावर तुम्हाला TETच्या पेपरमध्ये पेपर क्रमांक 2मध्ये ज्याच्यामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र किंवा त्याला राज्यशास्त्रही म्हटलं जातं, हा जो टॉपिक आहे किंवा हा जे मार्कांचं जे सेक्शन आहे इतिहासचं ते 30 मार्काला विचारलं जातं आणि त्यापैकी जवळजवळ 4 ते 5 प्रश्न हे आपल्याला प्राचीन भारतातून विचारलेले पाहायला मिळतात. मी 2024चे TETचा जे PYQ आहेत त्याचं इतिहास विषयाचं आपण काय केलेलं आहे तर PYQचं ॲनालिसिस लेक्चर पण अपलोड केलेलं आहे. त्यासोबत भूगोलचं म्हणजे पेपर 2 60 मार्काचं पूर्ण सेक्शन कवर केलेलं आहे. तेही पाहिलं नसेल तर तुम्ही काय करा पाहून घ्या. पहिला धडा आहे भारतीय उपखंड आणि इतिहास, दुसरा आहे इतिहासाची साधने, तिसरा आहे हडप्पा संस्कृती, चौथा आहे वैदिक संस्कृती, पाचवा आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह, 6वा आहे जनपदे आणि महाजनपदे. या जनपदे आणि महाजनपदावर त्यांची राजधानी विचारलेली पहा. 2024चा PYQ मौर्यकालीन भारत आहे असं आहे आणि याच्यामध्ये अशोकावर जास्तीत जास्त प्रश्न येतात. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये, प्राचीन भारत सांस्कृतिक आणि प्राचीन भारत आणि जग यांचा सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सुरुवात करू आपण. पहिला धडा. तर पहिला धडा काय आहे तर इतिहासाची भारतीय उपखंड आणि इतिहास. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तेवढंच आपण पाहणार आहोत. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थल, काल, व्यक्ती, समाज हे इतिहासाचे काय आहेत तर प्रमुख आधारस्तंभ आहेत. स्थल, काल, व्यक्ती आणि समाज हे काय आहेत तर इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. आता त्याच्यानंतर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आता इथं काय दिले पहा, प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे इसवी 1947 पूर्वी भारताचा काय होते तर भाग होते आणि भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता याचे 6 भूप्रदेश महत्त्वाचे आहेत आणि एक आहे हिमालय, 2 आहे हिंदू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्यांचा मैदानी प्रदेश,
थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे, या सर्व गोष्टींचा किंवा या सर्व भागांचा आपल्याला भारतीय इतिहासामध्ये काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता हिमालय काय आहे तर हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे काय झालेलं आहे तर भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. पहा, हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीमधून खुष्कीचा व्यापारी मार्ग जातो आणि मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे सिंधुगंगा, त्याच्यानंतर सिंधुगंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर दख्खनचे पठार आहे. हे सर्व भारतीय जे भूभाग आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. आता इथं दख्खनचे पठार महत्त्वाचं आहे. इथं काय आहे तर एका बाजूस त्याच्या पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. त्याचबरोबर 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग असून समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला काय म्हटलं जातं तर द्वीपकल्प असंही म्हटलं जातं. आणि भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कशाने व्यापलेला आहे तर दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. आता दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. त्यांच्या पश्चिमेला काय आहेत तर सह्याद्री पर्वतरांगा आहेत आणि त्यालाच काय म्हटलं जातं, सह्याद्री पर्वतरांगांना पश्चिम घाट असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटलं जातं, पूर्व घाट म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य हे प्राचीन काळातील किंवा प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे काय झाले तर छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. महत्त्वाचं काय तर मौर्य साम्राज्य काय आहे तर प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य आणि त्याचा समावेश कोठे आहे तर दख्खन पठारामध्ये आहे. त्याच्यानंतर समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आहेत, बेटे आहेत, इथं दिलेलं आहे पहा अगदी व्यवस्थित. प्राकृतिक भारताचा नकाशा दिलेला आहे. इथं खिंडी दिलेल्या आहेत. ही निळी रेषा इथं नदी दाखवते. हे पर्वत, हा येलो कलरचा भाग आहे वाळवंट दाखवतो. ह्या 2 रेषा आंतरराष्ट्रीय सीमा दाखवतात आणि हा लालसर भाग आहे हे काय आहे तर तपकिरी भाग हा पठार दाखवतो. आता इथं पहा खैबर खिंड आहे. त्याच्यानंतर झेलम, चिनाब, रावी, सतलज या काय आहेत तर नद्या दाखवलेल्या आहेत. इथं पहा, इथं झेलम आहे, इथं चिनाब आहे, इथं रावी आहे, इथं सतलज आहे, इथं घग्गर आहे. त्याच्यानंतर इथं सिंधू नदी आहे, इथं बोलनखिंड आहे. त्याच्यानंतर इथं हा हिंदुकुश पर्वत आहे, इथं सिंधू नदी दाखवलेली आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत तरी असायला हव्यात. मॅपवर आधारित पण प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर अफगाणिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला आहे किंवा चीन कोणत्या दिशेला आहे असे कशाही स्वरूपात प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पहा इकडे आपल्याला इथं चीन आहे, इथं भूटान दिसतोय, इथं म्यानमार आहे. त्याच्यानंतर इकडं लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रामध्ये वसलेले आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे पाहायला मिळतात. इकडचा आहे तो आहे पूर्व घाट, इकडं याला पश्चिम घाट म्हटलं जातं. आणि हा जो भाग आहे हा लालसर हा सर्व कशाचा आहे तर दख्खनच्या पठाराचा आहे. आणि त्याच्याच बाजूला वायव्येला काय आहे तर थरचं वाळवंट पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे आता श्रीलंका, इथे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. आता दक्षिण आशिया कोणते कोणते देश समाविष्ट होतात, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, बांगलादेश, श्रीलंका हे सर्व मिळून आणि भारत हे सर्व मिळून जो भूभाग बनलेला आहे त्याला काय म्हटलं जातं तर दक्षिण आशिया असं म्हटलं जातं. आणि याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असंही म्हटलं जातं.
आता हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या कुठे झालेला आहे, तर असा हा भारत आहे आणि त्याच्या कुठे झालेला आहे, तर वायव्येला इकडे झालेला आहे. कशाचा? हडप्पा संस्कृतीचा विकास. आणि चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा काय आहेत? हिस्सा नाहीत. चीन आणि म्यानमार हे भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. त्याच्यानंतर पुढे इथं हा धडा संपलेला आहे. 2 नंबरचा धडा इतिहासाची साधने. आता साधनामध्ये प्रकार पडतात पहा. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी, ह्या सर्व गोष्टींचा या धड्यामध्ये स्पष्टीकरण किंवा मांडणी दिलेली आहे. आता भौतिक साधनेमध्ये जे काही मंदिरं असतील आपल्या अवतीभोवती जे आहेत ते सर्व भौतिक साधनामध्ये येतात. जे लिहून ठेवलेले आहेत, ताम्रपत्रे असतील, ग्रंथ असतील, हे सर्व लिखित साधनामध्ये येतं. आणि पोवाडे असतील किंवा त्यांच्याबद्दल जी माहिती अशी तोंडी सांगितली जाते ती सर्व मौखिक साधने या गटामध्ये मोडतात. त्याच्यानंतर पुढे आता इथं पहा, हे नाणी हे सर्व कशामध्ये येतं, तर भौतिक साधनामध्ये येतं. त्याच्यानंतर लिखित साधने, इथे खापराचा तुकडा दिलेला आहे, दागदागिने दिलेले आहेत, भांडी दिलेली आहेत, ही सर्व कशामध्ये येतात, तर भौतिक साधनामध्ये येतात. त्याच्यानंतर आता लिखित साधने. लिखित साधने आता इथं दिलेलं आहे पहा. ताम्रपट असेल, शिलालेख असेल, हे काय आहेत, तर लिखित साधने आहेत. ताम्रपट, शिलालेख हे काय आहेत, तर लिखित साधने आहेत. इथं भुज वृक्ष दिलेला आहे आणि भुजपत्र हे भुज वृक्षाच्या चालीपासून बनवले जाते आणि भुज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. कुठे आढळतात, तर काश्मीरमध्ये आढळतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं मौखिक साधने. आता ओव्या असतील, लोकगीते, लोककथा या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, मौखिक साधने. आता इथलं हे महत्त्वाचं आहे पहा, ओवी असंही दिले जातं आणि ओळखायला सांगितलं जातं. आता पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिकाला न्याया. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिक आला न्याया. हे काय आहे, तर ओवी आहे. आणि त्याच्यानंतर लोकगीत आहे पहा. महानगरी उजनी, लुई पुण्यवान लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिथी लोकी गाजा वाजा, असा उजनीचा विक्रम राजा. विक्रमादित्य यांचा आहे आणि हे वरचं कुणाचं आहे, तर उज्जैन. त्याच्यानंतर पुढे आता इतिहास लेखनाची साधने. इथं भौतिक साधनामध्ये इथं वस्तू दिलेल्या आहेत. गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्रे. आता वास्तूमध्ये काय येतं पहा. वस्तूमध्ये हे सर्व येतं आणि वास्तूमध्ये काय येतं, तर गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी आणि स्तंभ. आता लिखित साधनामध्ये हडप्पा लिपीतील लेख असतील, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिकालेख, त्याच्यानंतर महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार, प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांची प्रवास वर्णने असतील. त्याचबरोबर व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख हे सर्व कशामध्ये येतं, तर लिखित साधनामध्ये येतं. आणि मौखिक साधनामध्ये काय काय येतं, तर प्राचीन भारतातील किंवा मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्धिक आणि जैन साहित्य जे आता लिखित स्वरूपात झालेलं आहे आणि त्याचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही कशा आहे, तर मौखिक स्वरूपातील आहे. त्याच्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. आता प्राचीन भारताविषयी माहिती कशामधून मिळते, तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा कशाचा आहे, तर प्राचीन कालखंड मानला जातो. इसवी सनाच्या 8व्या शतकापासून अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंतचा काळ, अश्मयुगापासून इसवी सन 8व्या युगापर्यंतचा काळ काय मानला, 8व्या शतकापर्यंतचा काळ हा प्राचीन कालखंड मानला जातो. आणि इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून आपल्याला मिळते. त्याच्यानंतर पहा, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशाची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश हे इतिहासाच्या साधनामध्ये होतो. त्याच्यानंतर इथं हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा 3 नंबरचा खूप महत्त्वाचा आहे, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती ह्या दोन विविध किंवा वेगळ्या गोष्टी नाहीत, तर सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असंही म्हटलं जातं.
खरं तर त्याला सिंधू संस्कृतीच म्हटलं जातं, पण सिंधू संस्कृतीचमध्ये हडप्पा हे शहर सापडल्यानंतर त्याला काय हडप्पा संस्कृती असं त्या सिंधू संस्कृतीला संबोधलं जाऊ लागलं. हडप्पा संस्कृती तेथील घरे आणि नगररचना, मृदाभांडी, महास्नानगृह, लोकजीवन, व्यापार आणि रासाची कारणे ह्या सर्व गोष्टींचा हडप्पा संस्कृतीतील किंवा सिंधू संस्कृतीतील अभ्यास या पाठात आहे. हडप्पा संस्कृती 1921 पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले आणि या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही काय केलं जातं, ओळखलं जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो हे काय झालं तर येथे उत्खनन झालं आणि हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते. धोलविरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद हे काय आहेत तर इत्यादी ठिकाणी हे उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत. हा चार्ट आता इथं मॅप दिलेला आहे पहा. या मॅपवर तुम्हाला 2024च्या महाटीटीच्या पेपर 2मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे पहा. इथं रोपड असेल, त्याच्यानंतर इथं हडप्पा असेल, मंडा असेल, हे सर्व ठिकाणे कोणत्या नदीकाठी वसलेली आहेत असा प्रश्न येऊन गेलेला आहे पहा. इथं दिसते आपल्याला चिनाब नदीवर काय आहे तर मंडा हे ठिकाण काय झालेलं आहे तर वसलेलं आहे. दिसते का सर्वांना? मंडा कुठे? चिनाब नदीवर. रोपड हे कुठे तर सतलज नदीकाठी वसलेलं आहे. त्याच्यानंतर हडप्पा आहे इथे. त्याच्यानंतर सिंधू नदीवर इथं काय आहे तर हे हडप्पा आहे. त्याच्यानंतर इथं यमुना नदीवर इथं हुलास हे शहर आहे किंवा ठिकाण आहे. गंगा नदीवर इथं आलमगीरपूर आहे. इथं हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे घरे आणि नगररचना. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने कशी होती तर भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा, दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौकाने त्याभोवती खोल्या. हे इतकं काही जास्त महत्त्वाचं नाही. तेथील मृदाभांडी कसे होते पहा. तर इथं चित्र दिलेले आहेत. भांड्यांचे चित्र दिलेले आहेत. त्याच्यानंतर हडप्पामध्ये जे महास्नानगृह सापडलं तर ते काय होतं तर प्रशस्त होतं. 2.5 मीटर खोल होतं. लांबी किती होती? 12 मीटर आणि रुंदी किती होती? 7 मीटर. हे आकडे लक्षात ठेवा. ह्याचे काय होतं तर खोली किती होती? 2.5 मीटर. त्याच्यानंतर लांबी 12 मीटर आणि रुंदी किती होती तर सुमारे 7 मीटर. त्याच्यानंतर ही हडप्पाकालीन भांडी दिलेली आहेत. त्याच्यानंतर लोकजीवन. आता तिथलं लोकजीवन कसं होतं तर हडप्पा संस्कृतीचे लोक काय करायचे? शेती करायचे. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. हे कशावरून आपल्याला कळलं तर कालीबंगन येथे जे उत्खनन झालं तिथं काय झालं आहे तर नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये तेथील लोक विविध पिके घेत असत. गहू, सातू, बार्ली ही काय होती तर प्रमुख पिके होती. आणि हडप्पाकालीन कला त्याच्यामध्ये हे चित्र दिलेलं आहे. तर हे कशाचं आहे? हडप्पाकालीन जी कला आहे, कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जायच्या त्याच्यावरील हे चित्र आहे. याच्यामध्ये उत्खननात पुतळे, चित्रे आणि कापडाचे अवशेष मिळालेले आहेत. त्याच्यानंतर व्यापार. आता इथंपर्यंत झालं. त्याच्यानंतर पहा चौथा धडा. आता इथं चौथ्या धड्याचं नाव काय आहे? वैदिक संस्कृती. खूप महत्त्वाचा आहे हा पण धडा. तर वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृतीमध्ये वैदिक वाङ्मय असेल, कुटुंब व्यवस्था असेल, शेती पशुपालन जीवन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था या सर्वांची माहिती आपल्याला वैदिक संस्कृतीमध्ये दिलेली आहे. आणि इथं आता वैदिक वाङ्मय तर वेद वाङ्मयावर आधारितलेली संस्कृती म्हणजेच काय? वैदिक संस्कृती. वेद हे काय आहे तर सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते आणि वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केलेली आहे. आता वैदिक वाङ्मय अत्यंत कसे आहे? समृद्ध आहे. आणि ऋग्वेद हा काय आहे तर वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो कसा आहे? काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 मानले जातात वेद. तर 4 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
ऋग्वेदात काय आहे तर तो कसा आहे, काव्यरूप आहे. त्याच्यानंतर या 4 वेदांच्या ग्रंथांना काय म्हटलं जातं, संहिता म्हटलं जातं. विद म्हणजे जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे आणि तिचा अर्थ कसा होतो तर ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते आणि वेदांना श्रुती असेही म्हटले जाते. वेदांना आणखीन काय म्हटलं जातं तर श्रुती असंही म्हटलं जाते. आता ऋग्वेद संहिता याच्यामध्ये काय केलेलं आहे, ऋचांनी बनलेला वेद म्हणून हा ऋग्वेद आणि ऋचांनी स्तुती करण्यासाठी रचलेले हे एक पद्य आहे, काव्यरूप आहे हा. आणि ऋचा एकत्र करून गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी काय आहेत तर सूक्ते दिलेली आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा वेद आहे आता त्याच्यानंतर यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे काय केलेले आहेत, मंत्र दिलेले आहेत आणि यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे सामवेद. आता काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई, ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत दिलेले आहे. पुढचा शेवटचा आहे अथर्ववेद. अथर्ववेदाच्या संहितेलाच अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे आणि अथर्ववेदातून दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे आणि संहितेच्या रचनेनंतरच ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. आता ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हटलं जातं. आरण्यके, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजे आरण्यके. उपनिषदे म्हणजे काय तर गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजेच उपनिषदे. त्याच्यानंतर पुढे कुटुंब व्यवस्था. वेदकाळातील पाहत आहोत आपण वैदिक संस्कृतीचं. तर वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कर्ता पुरुष हा घराचा प्रमुख होता. त्यालाच गृहपती असंही म्हटलं जायचं. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ, त्यांचे परिवार, पत्नी आणि मुले आणि त्यांचा परिवार यांचा समावेश होता. आता सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. प्रश्न विचारला जातो, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी इत्यादी स्त्रियांचा उल्लेख कोणत्या काळात मिळतो? वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृती असे पर्याय दिले जातात. तर याचं अचूक उत्तर आहे वैदिक संस्कृती. त्याच्यानंतर वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर पट्टे, त्यांच्यावर शेणमाती लिंपून तयार केलेल्या भिंती म्हणजेच कूड आणि घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. आता हे वैदिक संस्कृतीतील घरांचे इथं काय दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. आता घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला काय म्हटलं जातं तर अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर असंही म्हटलं जातं. आता वैदिक संस्कृतीमध्येच श्रेणी या नावाने ओळखले जाणारे स्वतंत्र संघ होते कारागिरांचे आणि अशा श्रेणींच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं तर श्रेष्ठे असं म्हटलं जायचं. आदर्श आयुष्य कसे असावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले जातात आणि पहिला आश्रम त्यातला आहे ब्रह्मचार्य आश्रम. याच्यामध्ये काय केलं जातं तर गुरुजवळ राहून विद्या ग्रहण केली जाते. ब्रह्मचार्य आश्रम यशस्वी पार पाडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ आश्रम. या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशा अपेक्षा असते. आणि तिसरा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. ह्याच्यामध्ये घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे हे अपेक्षित असतं. आणि चौथा शेवटचा आश्रम आहे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत दिला गेलेला आहे. त्याच्यानंतर धर्मकल्पना पहा. सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता मानलं जायचं आणि त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. तसेच
अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ. यज्ञ या सर्वांचा उदय कशामध्ये झालेला आहे तर वेद संस्कृतीत किंवा वैदिक संस्कृतीमध्ये झालेला आहे. आता सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला काय म्हटलेलं आहे वेदामध्ये ऋत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर शासन व्यवस्था पहा. वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. प्रत्येक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विष असे आणि त्यांच्या प्रमुखाला विषपती असं म्हटलं जायचे. अनेक विष मिळून जन तयार होत असे. जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले जाऊ लागले आणि जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. आणि प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे, त्याच्यानंतर उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. त्याच्यानंतर राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने नेमलेले अधिकारी असत. पुरोहित, सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूक असे म्हटले जायचे. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूक. त्याच्यानंतर राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, वित्त आणि जन अशा 4 संस्था. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी वैदिक संस्कृतीमध्ये सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था असत. त्याच्यानंतर वैदिक विचार प्रवाहात स्मृती आणि पुराण नामाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्यानंतर पुढचा धडा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आणि याच्यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्म. जास्त करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मावर प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता जैन धर्माविषयी माहिती पाहू आपण. तर जैन धर्माचे वर्धमान महावीर यांचं इथं चित्र दिलेलं आहे आणि त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. जैन धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला काय आहे विशेष महत्त्व आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात काय म्हटलं जातं तर जे धर्माचे ज्ञान देणारे जे लोक आहेत त्यांना जैन धर्मात काय म्हटलं जातं तीर्थंकर म्हणतात आणि एकूण 24 तीर्थंकर आपल्याला जैन धर्मात पाहायला मिळतात. वर्धमान महावीर जैन हे धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होत. आता वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादारीचा त्याग केला. 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे आहे म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. कुणाला? वर्धमान महावीर. आणि शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना काय म्हटलं जातं तर जीन म्हणजे जिंकणारा. आणि जीन या शब्दापासूनच काय झाली तर जैन हा शब्द तयार झाला आणि जैन धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्यानंतर वर्धमान महावीर अर्धमागधी या भाषेतून लोकांशी संवाद साधत. भाषा महत्त्वाची आहे. अर्धमागधीतून काय करत लोकांशी संवाद साधत. त्याच्यामध्ये आता शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते व त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकराच्या ज्या सभा होत त्यांना काय म्हटलं जायचं तर समवसरण असं म्हटलं जायचं. आता पंचमहाव्रते याच्यामध्ये कोणते कोणते आहेत पहा. तर पंचमहाव्रते म्हणजे काय तर पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे नियम. काय नियम आहेत? 1 आहे अहिंसा, 2 सत्य, 3 अस्तेय म्हणजे स्थेय म्हणजे चोरी न करणे, 4 आहे अपरिग्रह म्हणजे मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, आणि ब्रह्मचर्य शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग. आणि हे सर्व कशामध्ये येतं? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे सर्व पंचमहाव्रतामध्ये येतात. आणि त्रिरत्ने म्हणजे काय? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. कशाशी संबंधित आहे? जैन धर्माशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आता पुढचा आहे बौद्ध धर्म. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. आणि गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते तर सिद्धार्थ.
गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध असे काय झाले तर संबोधले जाऊ लागले. आणि मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काय केला तर पूर्ण घरादाराचा त्याग केला आणि त्यांना पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले असताना काय झालं? बोधी प्राप्त झाले. आणि बोधी म्हणजेच काय? सर्वोच्च ज्ञान. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला तेव्हापासून बोधिवृक्ष म्हणून ओळखलं जातं. तसेच उरुग्वेला या चक्र प्रवर्तन असेही म्हटलेलं जातं. आता इथं काय दिलेलं आहे पहा. उरुग्वेला या स्थानाला काय म्हटलं जातं? ते बोधिवृक्ष जिथं आहे तिथं त्या स्थानाला काय म्हटलं जातं? बोधगया असं म्हटलं जातं. आणि त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश दिला त्याला धम्म म्हटलं जातं. या प्रवचनाद्वारे धम्माच्या चक्राला गती दिली. या घटनेला काय म्हटलं जातं तर धम्मचक्र प्रवर्तन पाली भाषेमध्ये. आणि संस्कृतमध्ये याला उरुग्वेला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बौद्ध धर्माशी संबंधित काय आहे? 4 आर्य सत्य कोणते आहेत? दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःख निवारण आणि प्रतिपद. त्याच्यानंतर पंचशील. गौतम बुद्धांनी 5 महत्त्वाचे नियम त्यांचं पालन करणे सांगितलं, त्याला पंचशील म्हटलं जातं. ते महत्त्वाचे 5 नियम पहा. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. त्याच्यानंतर बुद्धांचे जे अनुयायी आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर भिक्खू असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत. त्याच्यानंतर सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. हे कशाशी संबंधित आहेत तर बौद्ध धर्माशी. त्याच्यानंतर लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारांवर होता. त्याने वेदाचे प्रामाण्य काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे. आणि प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण झाले आणि कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी हे धर्म काय आले तर समाजात रुजले. त्यापैकी पहिला आहे ज्यू धर्म. आता इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. कोण? ज्यू धर्माचे लोक. आणि ज्यू धर्माला यहुदी धर्म असंही म्हटलं जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे, स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांच्या प्रार्थनास्थळांना तर सिनॅगॉग असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे पुढचा धर्म आहे ख्रिश्चन धर्म. आता ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली. तो जगभर पसरला. येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे काय केलं? इसवी सन 52मध्ये चर्चची स्थापना केली. आणि ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे, तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे असं ख्रिश्चन धर्माची शिकवण सांगतो. त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे बायबल. त्याच्यानंतर इस्लाम धर्म. आता इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे असा इस्लाम धर्म सांगतो. आणि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे कुराण. त्याच्यानंतर आहे आणि त्यांचं जे नमाज पठण केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? मस्जिद. ख्रिश्चन धर्म जिथे प्रार्थना करतात त्याला काय म्हटलं जातं? चर्च. हिंदू धर्मीयांची मंदिरे. आणि बौद्ध धर्मीय जिथं एकत्र येतात त्याला काय म्हटलं जातं? त्यांचं जे धार्मिक स्थान आहे त्याला विहार म्हटलं जातं. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये काय आहे तर साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना काय म्हटलं जातं तर पारशी. कुठून आले ते? इराणमधून. पार्स किंवा फार्स या प्रांतातून आले म्हणून त्यांना पारशी असं म्हटलं जातं. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मजदू हे या नावाचे
या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. झरथुष्ट्र हे काय आहेत तर संस्थापक, आणि अहुर मज्द हे काय आहेत त्यांच्या देवांची नावे आहेत. त्याच्यानंतर त्यांचे जे मंदिरे आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर अग्यारी असं म्हटलं जातं. इथं हा पण धडा संपलेला आहे. आता जनपदे आणि महाजनपदे, सगळ्यात महत्त्वाचा धडा जनपदे आणि महाजनपदे. आता एकूण महाजनपदे किती आहेत तर 16. अनेक जनपदे एकत्र येऊन जे बनलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर महाजनपद म्हटलं जातं. दिल्लीजवळ कोणतं आहे पहा, कुरु आहे, इथं मत्स्य आहे, इथं शूरसेन आहे, इथं पांचाल आहे, कोसल आहे, मल्ल आहे, रुज्य आहे, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती, अश्मक. आता सरळ सरळ कंटेंटमधनं प्रश्न येणे आता येत नाहीत जास्तीत जास्त पहा, असे पण मॅपवर आधारित प्रश्न येतात. इथं कुरु, मत्स्य हे जे आहेत महाजनपदे याच्यावर पण एक प्रश्न येऊन गेलेला आहे पहा. मॅपवर जवळजवळ 2 ते 3 प्रश्न येऊन गेलेले आहे. 2024 महा TET पेपर क्रमांक 2. इथं कंबोज आहे, इथं गांधार आहे. इथं फक्त ठिकाण लक्षात ठेवा. इथं कुरु आहे, मत्स्य आहे, शूरसेन, पंचाल, कोसल, मल्ल, रुजी, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती, अश्मक ही सर्व काय आहेत तर महाजनपदे आहेत. आता जनपदे साधारणपणे इसवी पूर्व 1000 ते 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे छोटी छोटी राज्य होती आणि भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंत काय झालेलं आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे काय होती तर पसरलेली होती. आता इथं पुन्हा ह्या प्राचीन भारतावर 4 ते 5 प्रश्न होतेच होते. तर या महाजनपदामध्ये जी महाजनपदं आहेत त्यांची काय विचारलेलं तर राजधानी विचारलेली. आणि वरचे जे 2 मॅप होऊन गेले त्याच्यावर जवळजवळ वेगळे असे 2 प्रश्न होते. आता कोसल आहे, याची राजधानी काय आहे तर आता इथं श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही काय आहे प्रसिद्ध नगरे. श्रावस्ती काय आहे, कोसल महाजनपदाची काय आहे राजधानी आहे. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. त्याच्यानंतर वत्स महाजनपद आहे, इथं काय आहे कोसम हे काय आहे तर कोशांबी ही त्याची काय होती राजधानी होती. फक्त राजधानी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अवंतीची राजधानी कोणती आहे तर उज्जैनी किंवा उज्जैन ही काय आहे अवंती महाजनपदाची राजधानी आहे. मगध, आता मगधची राजधानी काय आहे तर राजगृह, त्यालाच राजगीर असंही म्हटलं जातं. ही मगध महाजनपदाची राजधानी आहे. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा मगधमध्ये बांधला होता आणि जीवक हा काय आहे तर प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. जीवक, बिंबिसार हे सर्व मगध महाजनपदातील आहेत आणि बिंबिसाराने गौतम बुद्धांचे काय केलेलं शिष्यत्व पत्करलेलं होतं. आता अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात काय झाले विलीन झाले आणि अवंतीचा राजा प्रज्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा काय होता समकालीन होता. त्याच्यानंतर महत्त्वाचं पुढे मगध साम्राज्याचा उदय. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजे परिषद झाली होती. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रू या राजाच्या काळात राजगृह येथे काय झालेले बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली होती. मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी सन 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राज्यांची काय होती सत्ता होती आणि तेथील राजा एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ. आणि नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय होते तर धनानंद. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य सत्तेवर आलेला आहे आणि कोणाच्या साथीने तर कौटिल्य, चाणक्य यांच्या साथीने. आता 16 महाजनपदांची नावे दिलेली आहेत आणि त्यांची आधुनिक नावे दिलेली आहेत. प्राचीन नावे आणि आधुनिक नावे. काशीला आता बनारस म्हटलं जातं, कोसलला लखनौ म्हटलं जातं, मल्ल त्याला सद्यस्थितीमध्ये गोरखपूर म्हटलं जातं, वत्स म्हणजेच अलाहाबाद, चेदी म्हणजेच कानपूर, कुरु म्हणजेच दिल्ली, पांचाल रोहिलखंड, मत्स्य जयपूर, शूरसेन म्हणजेच आत्ताची मथुरा, अश्मक औरंगाबाद हे महाराष्ट्रात आहे, अवंती म्हणजेच उज्जैन, अंग म्हणजे चंपा पूर्व बिहार, मगध म्हणजेच दक्षिण बिहार, त्याच्यानंतर रुज्जी म्हणजेच उत्तर बिहार आणि गांधार म्हणजेच पेशावर, कंबोज म्हणजे
गांधारजवळचं ठिकाण आहे. ही सर्व काय आहेत तर त्यांची पूर्वीची नावे आणि सध्याची नावे आहेत. त्याच्यावर प्रश्न येण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. पुढे पहा, इथे हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर मौर्यकालीन भारत. आता मौर्यकालीन भारत पूर्ण प्राचीन इतिहासच आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण इतकं डिटेल पाहत आहोत. इसवी सन 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा प्रदेश काय केला, जिंकून घेतला. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. आणि सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये काय झाले तर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले, त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले आणि पर्सिपोलिस हे ठिकाण कुठे आहे तर इराणमध्ये आहे. त्याच्यानंतर दारिक हे काय आहे तर चलन आहे दारियुश राजाचं. त्याच्यानंतर ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर वायव्य प्रदेशावर स्वारी केली. कोणी? सम्राट सिकंदर. सिंधू नदी ओलांडून तो काय आला, तक्षशिलेस आला आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी काय केला तर निकराचा लढा दिला. त्याच्यानंतर भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, त्यांना सत्रप असे म्हटले जाते. सिकंदराने भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थापनासाठी जे ग्रीक अधिकारी नेमले त्यांना काय म्हटलं जातं, सत्रप म्हटले जातं. आणि तो याच्यानंतर कुठे गेला तर परत फिरला आणि वाटेत बॅबिलोन येथे काय झाला 323मध्ये मरण पावला. आणि हे स्थळ कुठे आहे तर बॅबिलोन इराकमध्ये आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील काय केला तर व्यापार काय झालेला आहे, वाढलेला आहे. आता मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा राजा धनानंद, शेवटचा राजा, याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते आणि त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325मध्ये मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया झाल्या. सेल्युलस निकेटर हा सिकंदराचा काय होता, सेनापती होता आणि सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाब आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आगमनाचा यशस्वी प्रतिकार केला. सेक्युलस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश काय झाले तर चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यात सामील झाले. विशाखा दत्त हा संस्कृत नाटककार, त्याने कुठलं नाटक रचलं तर मुद्रा राक्षस. IMP आहे विशाखा दत्त. मुद्रा राक्षस हे काय आहे, नाटक आहे. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली त्याचं वर्णन दिलेलं आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात होता कोण, विशाखा दत्त नाटककार. आणि नाटक कोणतं आहे, मुद्रा राक्षस. मेगॅस्थेनिस हा सेल्युलस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. विचारलं जातं, मेगॅस्थेनिस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत होता आणि तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. मेगॅस्थेनिस याचं आहे वर्णन, काय आहे त्याचं ते प्रवास वर्णन आहे इंडिका. त्याच्यानंतर सम्राट अशोक. जास्तीत जास्त प्रश्न सम्राट अशोकावर विचारले जातात. आता चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारचा मुलगा अशोक म्हणजे सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे कोण होते तर नातू होते. इसवी सन पूर्व 273मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आणि सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला आणि कलिंग युद्धातील भीषण हानीमुळेच काय झालं तर अशोकांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी काय केलेलं आहे तर बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती यामुळे त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आता मौर्यकालीन भारत हा इतपत मौर्य काळामध्ये भारत काय होता पाहायला मिळतो. इथं काय आहे पहा, हे त्रिकोणी दिलेले आहेत, ते काय आहेत, अशोकाचे शिलालेख आहेत. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पहा इथं
हे असं चित्र दिलेलं आहे, दिसते का? हे काय आहे? त्रिकोणी अशोकाचे शिलालेख आहेत. त्याच्यानंतर हे जे दिसत आहे हे काय आहेत? तर स्तंभलेख आहेत. आणि हे सर्व काय दिसते? ते अशोकाचं साम्राज्य आहे. इथं शहाबाजगडी असेल, मनसेरा असेल, त्याच्यानंतर आपण फक्त शिलालेख पाहू, रूपनाथ असेल, त्याच्यानंतर सहस्त्राम असेल, हे काय आहेत? बैराट असेल, हे काय आहेत? तर सर्व शिलालेख आहेत. ब्रह्मगिरी असेल, सिद्धपूर असेल, कुपगल असेल, मस्की असेल, हे काय आहे? शिलालेख आहेत. आता स्तंभालेखमध्ये काय येतात पहा, तोपरा आहे, मिरत आहे, त्याच्यानंतर सांची आहे, त्याच्यानंतर गिरनार हे कशामध्ये? शिलालेखमध्ये मोडतं. सन्नती असेल, त्याच्यानंतर तोपरा, मिरत, सन्नती, सांची हे काय आहेत? तर अशोकाचे स्तंभालेख आहेत. पुढे सम्राट अशोकाचा संदेश काय? मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे, ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय. आता मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्रे येथे होती आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याचे 4 विभाग केले होते. पूर्व विभाग त्याला तोशाली, ते कोठे आहे? तर ओडिशा. पश्चिम विभाग उज्जैनी, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. दक्षिण विभाग सुवर्णगिरी, कर्नाटकातील कनकगिरी ही आहे. आणि उत्तर विभाग त्याला तक्षशिला, जे आहे पाकिस्तानमध्ये. आता नालंदा मौर्यकालीन लोकजीवन ही या सर्वाची माहिती दिलेली आहे. आता अशोक चक्र भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते आणि चक्राच्या एका बाजूस अश्व आणि दुसऱ्या बाजूस काय आहे? वृषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत. अशोकाने उभारलेले स्तंभ हे काय आहेत? तर भारतीय शिल्पकलेचे काय आहेत? उत्तम नमुने आहेत. आणि सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उत्तरती कळा लागली. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. अशोकाचं साम्राज्य बघितलं आपण, एवढ्या सगळ्या भागामध्ये विस्तारलेलं होतं. पण आता मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. आता हे जे दिसत आहे आपल्याला, हे कशाचं आहे? मौर्य साम्राज्यानंतर गुप्त साम्राज्य वर्चस्वाखाली आलं. हे सर्व दिसत आहे, हे लालसर भाग हा कशाचा आहे? तर हे सर्व गुप्त साम्राज्याचं आहे. आणि त्याच्यानंतर शुंग घराणे असेल, इंडो-ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे आणि ईशान्य भारतातील राज्यसत्ता हे सर्व मौर्य साम्राज्यानंतर पाहायला मिळतात. आता इंडो-ग्रीक राज्ये. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होते. त्या राजांना इंडो-ग्रीक राजे असे म्हटले जायचे. आता इंडो-ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नाक्सेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद, आणि त्याने भिक्खू नाक्सेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपन्ह या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. महत्त्वाचा आहे. आणि हा पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा आहे. पन्ह या पालीतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा आहे. आणि भिक्खू नाक्सेन यांच्यामध्ये आणि मिनॅंडर यांच्यामध्ये जो संवाद झाला त्याला काय म्हटलं जातं? तर मिलिंदपन्ह या ग्रंथाची त्या संवादातून काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. आता कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत होत्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. नाण्यावर गौतम बुद्ध आणि भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. आता सम्राट कनिष्क. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली. कनिष्काच्या काळात
बौद्ध धर्माची 4थी परिषद झाली. आता हा जो कनिष्क राजा आहे याच्याच काळात सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली गेली आणि या राजाच्या काळामध्ये बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली आणि कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे काय केले, शहर बसवले. श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ कुणाचे आहेत तर अश्वघोष, आणि ते कोणाच्या काळातील आहेत तर कनिष्क. आणि कनिष्काच्याच दरबारात चरक हा काय होता तर प्रसिद्ध वैद्य होता. कनिष्काचे सोन्याचे नाणे हे जे चित्र दिसते हे कशाचं आहे तर कनिष्काच्या काळात जे सोन्याचे नाणं होतं त्याचं आहे. आणि या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो असा काय आहे लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण. आणि मागच्या बाजूला गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिलेले आहे. इथं दिसते पहा, गौतम बुद्धांची मूर्ती दिलेली आहे. त्याच्यानंतर गुप्त घराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त. राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव गुप्त. त्याच्यानंतर समुद्रगुप्त. पहिला चंद्रगुप्तांनी या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त. समुद्रगुप्ताचे सोन्याचे नाणे इथे दिलेले आहे आणि त्याने अलाहाबाद प्रशस्ती इथं काय दिलेलं आहे पहा. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभालेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्यालाच अलाहाबाद प्रशस्ती असंही म्हटलं जातं. समुद्रगुप्त हा कशामध्ये प्रावीण्य होता तर वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसत आहे. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य याने वायव्येकडे वाढवले. माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी लावून दिला. त्याच्यानंतर फाहियान. आता फाहियान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात येऊन गेला आणि आपल्या प्रवास वृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आढळते. आता वर्धन घराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक आहे आणि दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या काळात वर्धन घराणे प्रभावी बनले आणि हर्षवर्धन कोण आहे तर त्यांचा मुलगा आहे. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा काय केलेला आहे विस्तार केलेला आहे. इथं आहे पहा युआन शांग. इथे दिलेला आहे युआन श्वांग भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपर उद्गार काढले आहेत. तो महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात असे लिहिलेले आहे. हर्षवर्धनच्या काळात येऊन गेलेत आणि हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी कोण होते तर बाणभट्ट आणि त्यांचा ग्रंथ कोणता आहे हर्षचरित. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही काय दिलेला आश्रय दिलेला आणि हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी काय केलेली आहेत तर संस्कृत नाटके लिहिलेली आहेत. आता ईशान्य भारतातील राज्यसत्ता. भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव काय होते तर कश्यपपूर असं होते आणि ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कॅस्पॅपिरॉस, कॅस्पॅटिरॉक आणि कॅस्पेरिया असा केला आहे. महाभारत काळात कांबोज घराण्याचे राजे तेथे राज्य करत असल्याचा उल्लेख आढळतो. पुढचं आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. याच्यामध्ये चेर, पांड्य, चोळ, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे हे सर्व येतात दक्षिण भारतातील. इथे दिले पहा, इथं सातवाहन आहे, इथं राष्ट्रकूट आहे, इथं चालुक्य आहे, इथं वाकाटक आहे, इथं पल्लव आहे, इथं चोळ आहे आणि इथं पांड्य आहे.
चेर, पांड्य आणि चोळ ह्या काय आहेत तर दक्षिण भारतातील राजसत्ता आहेत. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्येही त्यांचा उल्लेख आहे. कशाचा पहा तर तमिळ भाषेतील संगम साहित्यात 3 राजसत्तांचा उल्लेख आहे, चेर, पांड्य आणि चोळ. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले गेले होते आणि हे बंदर चेर राज्यात होते. प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. सातवाहन घराणे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली आणि त्यापैकी एक सातवाहन घराणे. गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन घराण्याशी संबंधित राजे आहेत. नाणेघाट पुणे ते ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घाट रस्ता नाणेघाट हा कधीचा आहे तर 5 किलोमीटर लांबीचा हा घाट 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या काळात बांधला गेला आहे. त्याच्यानंतर गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्रतोय पीतवाहन असा केलेला आहे. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ आहे. कोल्हापूरचे त्या काळातील नाव काय होते तर कुंतल होते आणि गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव काय होता मंत्री होता आणि तो कसा बौद्ध धर्माचा अनुयायी असून 16 नंबरचे अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. आता वाकाटक घराणे याचा प्रसिद्ध राजा आहे विंध्यशक्ती आणि विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा काय झालेला आहे तर राजा झालेला आहे आणि पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन आणि दुसऱ्या शाखेची राजधानी वासगुल्म. म्हणजेच काय तर प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य 2 भागामध्ये विभागले. पहिल्याची राजधानी नंदीवर्धन जी नागपूरजवळ आहे आणि दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म जी वाशिमच्या येथे आहे. चालुक्य घराणे कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. कुठील आहे ते तर कर्नाटक येथील आहे. त्याच्यानंतर आहे पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता ही भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची काय केली स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांनी सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतावून लावले. आता प्राचीन भारत संस्कृती याच्यामध्ये भाषा, साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे आणि स्थापत्य आणि कला हे सर्व दिलेलं आहे. आता संगम म्हणजे काय विद्वान साहित्यिकांच्या सभा आणि या सभामध्ये संकलित केलेले साहित्य म्हणजेच संगम साहित्य. दक्षिणेकडचं आहे पहा आणि तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई हे काय आहेत महाकाव्य संगम साहित्यातील आहेत. धार्मिक साहित्य याच्यामध्ये जैन आगम ग्रंथ, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिले आहेत. सिद्धसेन दिवाकरने समयी सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृतिक ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितल्या आहे. हरिभद्रसुरींचा समराईचकहा व उद्योतनसुरींचा कुवल यमाला कहा हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. आता सुत्त पिटिक, विनय पिटिक आणि अधिधम्म पिटिक हे कशाशी संबंधित आहेत तर त्रिपिटक. आणि त्रिपिटक कुठला ग्रंथ आहे तर बौद्ध धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. भगवद्गीता हा हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे. आणि अभिजात महाकाव्य कोणते आहेत पहा रामायण आहे, महाभारत आहे. आणि अर्थशास्त्र कोणाचं आहे तर कौटिल्य, चाणक्यही म्हटलं जातं त्यांना, त्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर रामायण हे काव्य वाल्मिकी ऋषींनी रचलेलं आहे. रामायणातील नायक कोण आहे श्रीराम आणि महाभारत हे काव्य व्यास ऋषींनी रचलेले आहे. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा गाभा विषय आहे.
व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा काय आहे तर संस्कृत व्याकरण ग्रंथ आहे. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. आता नाटक याच्यामध्ये नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात आढळते. नाट्य गायन वादन नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा प्राचीन आहे आणि या कलांची सविस्तर रचना किंवा चर्चा कशात आहे तर भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास नाटककाराचे स्वप्न वासव दत्त भास यांचं काय आहे तर स्वप्न वासव दत्त. कालिदासांचं अभिज्ञान शाकुंतल यासारखी नाटके प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर कथासाहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथासाहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढे यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ काय आहे विख्यात आहे. तसेच विष्णू शर्मा यांचा काय आहे तर पंचतंत्र उत्कृष्ट साहित्याचा नमुना आहे. त्याच्यानंतर लोकजीवन, पुन्हा वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असेही म्हटलं जातं. आणि जीवक बिंबिसाराच्या दरबारातील जीवक हा काय होता प्रसिद्ध वैद्य होता आणि त्याचा ग्रंथ आहे चरक संहिता. त्याच्यानंतर सुश्रुत संहितेच्या अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव किताब ई सुसूद असे होते आणि वाघभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे काय आहेत प्रमुख आहेत. तसेच सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू याविषयी माहिती आहे. आता गणित आणि खगोलशास्त्र याच्यामध्ये पहा, शून्याचा वापर भारतीयांनी प्रथम केला. तसेच आर्यभट्ट यांनी शून्य आणि पाय या संकल्पना विकसित केल्या. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने आर्यभट्ट यांनी सांगितले होते. आणि इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. आता शिक्षणाची केंद्रे महत्त्वाची. तक्षशिला विद्यापीठ आता हे सध्या कुठे आहे तर पाकिस्तान येथे आहे. त्याच्यानंतर वाराणसी इथं प्रश्न येऊन गेलाय पहा. वारणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या शहराला वाराणसी असे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचे शिक्षण देणारे प्राचीन केंद्र प्राचीन काळापासून आहे. वल्लभी गुजरातमधील सौराष्ट्रात वल्लभी नावाचे प्राचीन नगर होते आणि येथे जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र हे आहे. त्याचबरोबर नालंदा विद्यापीठ हे कुठे आहे तर बिहारमधील पाटणा शहराजवळच्या नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे काय आहेत तर अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदारहस्ते देणग्या दिल्या. विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागलपूर जवळ आहे. विक्रमशिला विद्यापीठ नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये आहेत. कांची पल्लव राजसत्तेच्या काळात आजच्या तामिळनाडूमधील कांची हे काय आहे महत्त्वाचे शिक्षण केंद्र बनले होते. कांची कोठे आहे तामिळनाडू. सांची स्तूप आहे पहा अशोकाने बांधलेला. ही नटराजाची मूर्ती आहे याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. मेहरोली येथील लोहस्तंभ आहे. त्याच्यानंतर प्राचीन भारत आणि जग. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झालेला आहे. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी काय झाला संपर्क वाढू लागला. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. इथे काय झालं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवले होते. या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंस या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात आहे. त्याच्यानंतर चीन आणि इतर देश. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात
शुंक असंही म्हटलं जातं आणि चीना शुंकला भारतात मोठी मागणी होती आणि त्यामुळे चीन आणि भारत यांच्यामध्ये खुष्कीचा व्यापारी मार्ग चालायचा, त्याला रेशीम मार्ग असंही म्हटलं जायचं. आणि महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेला नालासोपारा हे एक काय आहे तर रेशीम मार्गाशी जोडलेले ठिकाण आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग आणि याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षकांनी कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले होते. आता आग्नेय आशियातील देश कंबोडिया PYQ आहे 2024. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली आणि चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली. इसवी सन 90 ते 18वे शतक हे काय आहे तर मध्ययुगीन इतिहासाचे शतक मानले जाते. आता इथून पुढे जे चालू होतं ते आहे नागरिकशास्त्राचा पाठ. आपण काय करायचं आहे, सर्व पहिला इतिहास कव्हर करून मग नागरिकशास्त्र बघू. तरी अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, इयत्ता 6वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे प्राचीन भारत त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्याचं पूर्ण आपण सगळे धडे पाहिले आणि याच्यातून पहा प्राचीन भारत तुम्हाला 11वीला पण आहे पुन्हा आणि याच्यामधला फक्त थोडी डेप्थ वाढवलेली आहे. तुम्ही इतकं जरी पुस्तक केलं तरी खूप सफिशियंट आहे. याच्यातून पण तुमचे चांगले बरेचसे प्रश्न कव्हर होतील, त्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे पहा आपण इतिहासाचं 6वीचं पुस्तक कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर उद्या आपण 7वीचं पाहायचं आहे. त्याच्यानंतर 8वी 9वी आणि 10वी तुमचं TETचा पेपर होईपर्यंत भूगोलाचे 10वीपर्यंतचे आणि इतिहासाचे 10वीपर्यंतचे स्टेट बोर्डची सर्व पुस्तकं कव्हर करून देण्याची जबाबदारी माझी. त्यामुळे चॅनलशी आपल्या जोडलेले राहा, कनेक्टेड राहा आणि जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी TETचा अभ्यास करत आहेत, इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. आणि तुम्हाला समजलं असेल, सर्व मुद्दे कव्हर झालेत असं वाटत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चालेल, थांबू मग आता. धन्यवाद.